जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या. दोघींच्या मनातलं गमतीचं नातं तुम्हा आम्हाला काय कळतं. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. हे बघ, या विषयावर चर्चा आपण नंतर सुद्धा करू शकतो. आता बाहेर गेल्यानंतर आपण काय करायचं ना, ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. आणि एक लक्षात ठेव, हा टेम्पो तुला असाच मेंटेन करावा लागणार आहे. तू जरा खाली पडलीस ना तरी सुद्धा प्रॉब्लेम होईल. चल आता निघायला. 5 मिनिटं थांब. का? अरे तुझी आईच येईल आतमध्ये तणतणत. मग माझी आई आत आली अशी तर आपण काय बोलायचं, कसं वागायचं हे आधी ठरवायला हवं ना. मी सगळं ठरवलंय आधीच. काय? तिला आधी आत तर येऊ दे. अगं हो, पण आधी मला कळायला हवं ना. नको, तू उगाच गांगरून जाशील. म्हणजे या बसा बसा बसा. सांगा. नाही म्हणजे तुम्ही नाही म्हणाला असतात तरी मी सांगणारच होतो, कारण ते माझं काम आहे ना. मालकीणबाईंनी हे पाकिट दिले, त्यात 1800 रुपये आहेत. आणि निरोप सांगितलाय, उठसूट त्यांना फोन करत बसू नका. साहेबांची खपामर्जी माझ्यावर कसं होईल? म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? अहो तुम्ही कशाला मोठ्यांच्या भानगडीत पडताय? ते जाणं आणि त्यांचं काम जाणं. हे बघा, मला तर निघायला हवं, बांधावर जायला हवं. बस इतक्यात येईल, मला तर. अहो थांबा थांबा, असं काय वाघ मागे लागल्यासारखं पळताय? थांबा. वाघ नाही हो, कामं लागलेत आमच्या मागे. तुमच्यासारखं आमचं नाही. तुम्ही खुर्चीत बसून पगार घेता, आमचं तसं नाही. काय बरोबर ना? तुम्हाला घाई असेल ना तर तुम्ही निघा. दामू काका तुम्ही थांबा. अहो काय, पहिल्यांदा आलो ना तुमच्याकडे, त्यावेळी तुमच्याकडे चहा घेतला होता ना मी, त्याच्यामुळे तुम्ही आता माझ्याकडे चहा घ्या. मस्त चहा पाजतो. हा, मग मी निघू? अहो छे छे, तुम्ही कुठे निघालात? तुम्ही बसा. अहो फार तर काय, एकाच्या जागी 2 चहा मागवावे लागतील, हो की नाही? हो, का नाही का नाही. बसा तुम्ही पण बसा. हा, आता सांगा, मगाशी काय म्हणत होतात तुम्ही? हो सांगत नव्हतो, सांगू का नको असा विचार करत होतो. काय आहे, काल ते पाटील साहेब येऊन गेले ना? नाही, पाटील साहेब काल आलेच नाहीत. मी स्वतः चौकशी केली ना. काय सांगता काय राव? पाटील साहेब भैया साहेबांच्या घरी येऊन गेले. असं कसं होईल? मी स्वतः चौकशी केली, खात्रीने सांगू शकतो मी, पाटील साहेब आलेच नाहीत काल. हो तुम्ही नुसती पाटील साहेबांची चौकशी केली, मी पाटील साहेबांना भेटलो. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे ते मी सांगतो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे पाटील साहेब इथे आले नाही, याचा अर्थ पोलीस अधिकारी म्हणून ते इथे आले नाही. मग ते भैया साहेबांचे जुने मित्र म्हणून आले. ओ, आय सी. आयसी तर खरं पुढेच आहे. म्हणजे महत्वाची गोष्ट पुढेच आहे. आता साहेब आले म्हटल्यावर देवधर आणि सूरज बाळाचा विषय निघणे साहजिकच होतं. अहो त्यासाठीच तर ते यायचे होते ना. हो ना. तर बोलता बोलता दामू काका,
दामो काका माझा ऐका, आपण निघूया. अहो थांबा हो, अजून तर त्यांनी चहा सुद्धा मागवला नाहीये. अरे चहा आण रे. येतो. आणि खारी सुद्धा. हा खारी पण आण रे, खारी आण. हा येते, खारी पण येते. तुम्ही बोला ना. अहो पुढे काय बोलू? सूरज बाळाचा विषय निघाल्यावर म्हणे मालकीणबाईंच्या बोलण्यात तुमचं नाव आलं. माझं नाव आलं? काय 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 नाव आलं? कसं काय म्हणजे? म्हणजे काय तर तुम्ही मालकीणबाईंनाच विचारा. पण पाटील साहेबांचा असा समज झाला की सूरज बाळाला पळवण्यात माझा हात आहे. हे मात्र तुम्ही बोलताय बरं झालं. अरे बोलायचं ठरवलं ना तर हा जोगदान खूप काही बोलू शकतो. आता ती वेळ नाहीये. वेळ आली ना सगळं काही बोलेन. बाई ती वेळ तुमच्यावरती नक्की आणतील. चला निघूया. एक मिनिट. ठीक आहे, त्या बाईंना परत करा. त्यांना सांगा जुना हिशोब संपलाय म्हणावा. आता चुकता झालाय संपूर्ण हिशोब. आता जोगदंड नवीन खातं ओपन करणार आहे. हा घे चहा. चहा आत्ता? चहा 24 तासात कधीही घेतला तरी चालतो. इकडे चालत नाही. बायजाबाईमुळे आणि तानीमुळे मला सकाळचा चहा मिळतो, तेवढा पुरतो मला दिवसभर. पुरतो का पुरवून देतेस? पुरतो म्हटलं की त्रास कमी होतो ना. अगं पण तुझा आज उपास आहे ना. म्हणून काय झालं? अगं म्हणूनच चहा घे. नको तुला. मालकीणबाईंनी पाहिलं ना तर उगाच तमाशा करते. तेच तर हवंय मला. आल्यापासून आम्ही दोघे आमने सामने आलोच नाही आहोत. नकोच यायला. अगं मग मी इथे येण्याचा फायदा काय? का? भाऊजी आहेत ना जवळ. जसं काय तू त्याला ओळखतच नाहीस. चांगलेत आमचे भाऊजी. चांगुलपणाबरोबर थोडी अक्कल दिली असती ना तर बरं झालं असतं. काय झालं? तुला अगं अक्कल आहे म्हणूनच तर लग्न करायला तयार नाहीत ना ते. अगं जी बाई स्वतःच्या बहिणीला, पुतण्याला, स्वतःच्या नातवाला सोडत नाही, ती या घरात आलेल्या एका परक्या मुलीची काय अवस्था करेल याचा विचार केलास तू कधी? परकी मुलगी यांची काय अवस्था करेल त्याची त्यांना कल्पना नाहीये अजून. ती या घरात आलेल्या एका परक्या मुलीची काय अवस्था करेल याचा विचार केलास तू कधी? परकी मुलगी यांची काय अवस्था करेल त्याची त्यांना कल्पना नाहीये अजून. अगं 4 दिवस इथे राहून तू काय करणार आहेस तुला? तेच जे तू 4 वर्षात करू शकली नाहीस. काय करणार? अजयच्या आईला आणि जोगदंडला एकमेकांविरुद्ध भडकवलंय. ते दोघे एकमेकांवरती आरोप करत राहतील. या नाटकाचा पडदा परेपर्यंत त्यांना असंच वाटत राहिलं पाहिजे की सूरज बाळ खरंच गायब झालाय आणि हे आपल्याला माहित नाहीये. तुला असं वाटतंय, पण मी उभी आहे म्हणजे मालकीणबाईंच्या लक्षात आलंय की माझं बाळ सुरक्षित आहे. त्यावरून मला त्या सारखे बोलतायत सुद्धा. म्हणूनच तू सावध राहा. सावध म्हणजे? सावध म्हणजे जरा दुःखी राहावं लागेल. म्हणजे आपल्या मुलाच्या आठवणीत, विरहात विदीर्ण झालेली माता असं चित्र तुला उभं करायला लागेल तुझ्या सासूबाईंसमोर. तुला अगं असं चित्र उभं करायची काहीच गरज नाहीये. आपलं बाळ आपल्या जवळ नाहीये, त्याला आपण नाहू माखू घालू शकत नाही. याचं दुःख तुला समजावूनही समजणार नाही तुला.
अरे बोल ना काहीतरी. हे असे गप्प बसायला भेटलोय का आपण? तुझी काय अपेक्षा माझ्याकडनं? हा? मी तुझी समजूत काढू की गोड गोड बोलून तुला खुश करू? डोक्यात जाऊ नको आता. डोक्यात जायला तुझं डोकं ठिकाणार आहे कुठे? लग्न न करता एका मुलीबरोबर लग्न झाल्यासारखं एकाच घरात राहायचं, तसंच वागायचं, ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. हा, आणि मला वाटतं हे मी तुला आधी सुद्धा सांगितलं होतं. अच्छा, ते बरं आहे. म्हणजे एकदा सांगून तू मोकळा झालास. तू पण मोकळाच आहेस ना? अरे नाही बाबा, मी मोकळा नाहीये. मोकळाच आहेस. तर तू ना एक गोष्ट लक्षात घेत नाहीये की फक्त आपल्या आईच्या दृष्टीने तुझं अतुलाशी खरं लग्न झालंय, पण आपले बाबा, बहिणी, तानी सगळ्यांना माहितीये की हे सगळं खोटं नाटक आहे म्हणून. मला कळत नाही की तुला टेन्शन कसलं आलंय. अरे ती तुलाच टेन्शन देते. कमाल आहे. काय कमाल आहे? ही तक्रार खरी तर तिनं करायला हवी ना, की एकाच खोलीमध्ये विजय सोबत राहायचं म्हटल्यानंतर मला टेन्शन येतं, मला भीती वाटते. तू आता जर तोंड बंद केलं नाहीस ना, आईलाच सांगेन फोन करून की हा गावापर्यंत आलाय पण आतमध्ये घरी यायला तयार नाही म्हणून. मला काहीच फरक पडणार नाही त्याने. मी सांगेन आईला की विजयमुळेच मी असं करतोय. हा? आणि मी अगदी तावा तावा तिला हे सुद्धा सांगू शकतो हं, काय? की तुझ्या मर्जी विरुद्ध विजयने हे लग्न केलंय, हे मला अजिबात आवडलेलं नाही आणि म्हणून मी घरी येणार नाही. हे बरं आहे. म्हणजे मी तुला इथे मदतीला बोलवलं आणि तू मलाच म्याव करून दाखवतोय. अरे तू स्वतःला म्याव करून घेतोयस. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? काय? तुझं ना अतुलावर प्रेम आहे, अगदी मनापासून प्रेम आहे, पण आता ती तुझ्या समोर आहे, तुझ्या जवळ आहे, आणि आता तुला तेच प्रेम अमान्य करून महात्मा बनायचंय. खरं सांगू का, तू अगदी या क्षणाला अतुलाशी खरं खुरं लग्न केलंस तरी सुद्धा काहीच बिघडणार नाही. ते खोटं लग्न करून पस्तावतोय. कारण खोटं लग्न का केलंस हेच तू विसरलायस ना. मला सांग, तुझं आत्ता मुख्य काम काय? काय? शाबाश, ते पण मलाच विचार. अरे मला खरंच माहित नाही, तू सांग बाबा काय आहे. हे बघ, तू ना काही ना काहीतरी निमित्त करून आईला अतुला विरुद्ध फडकवायचं. मग आईला कशा कशामुळे राग येतो याचा जरा नीट विचार कर आणि तसं वाग. समजलं समजलं. काय समजलं? हेच आईला भडकवायचं. त्यामुळे काय होईल? त्यामुळे हे आपलं, त्यामुळे वाद भडकेल, आपल्या आईचा तिच्या स्वतःवरचा ताबा सुटेल. आणि तुला माहितीये की एकदा राग आला ना की मग आपली आई तिच्या मनाला येईल ते बोलत सुटते. आणि मग आपण बघायचं की तिच्या बोलण्यातनं आपल्याला एखादा तरी क्ल्यू सापडतोय का नाही. कोण वाचतोय तू? घे. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. आणि तुला माहितीये की एकदा राग आला ना की मग आपली आई तिच्या मनाला येईल ते बोलत सुटते. आणि मग आपण बघायचं की तिच्या बोलण्यातनं आपल्याला एखादा तरी क्ल्यू सापडतोय का नाही. कोण वाचतोय तू? घे. चालले देतो नुसते. आईचा फोन आहे, आईचा. शपथ, हिला कसं कळतं रे सगळं? हा आई, हा बोल ना. का रे, फोन घ्यायला एवढा वेळ का लागला? कुठे वेळ लागला, लगेच तर घेतला मी फोन. बरं, आत्ता कुठे आहेस? मी ते काय रे, काय विचारते मी, आत्ता कुठे आहेस? कुठे, इथंच आहे. इथेच म्हणजे कुठे आहेस? तू माझी उलट तपासणी का घेतेस आई? म्हणजे कुठे, शहरात का गावात? इथंच म्हणजे इथंच आहे ना. काय झालं? काय रे, शेजारी कोण आहे? नाही, कोणी नाही, कोणी नाही. कोणी नाही कसं, मग आवाज कोणाचा येतोय? कोणतरी बोलतंय? नाही का, ते हे आपलं रेडिओ सुरू आहे ना, रेडिओवर ते कार्यक्रम सुरू आहे, श्रुतिका कौटुंबिक जिव्हाळ्याची आहे का ती. आणि हो, मध्ये मध्ये विनोद सुद्धा सुरू आहेत त्याच्यात. इथे आयुष्याचा विनोद व्हायची वेळ आलीये. काय झालं, असं का बोलतेस तू? हे बघ,
तू त्या गावचाच नसल्यासारखं वागू नकोस. या गावामध्ये नसलास ना तरी तू या गावचाच आहेस, आमचा धाकटा मुलगा आहेस. तुझी काहीतरी कर्तव्य जबाबदारी आहेत. आई 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 काय आहे, हा? काय झालं काय तुला? नाही मी एकदम एकदम असं काय बोलायला लागलीस तू? आणखी 4 दिवस थांब, हातवारे करत गावातनं बडबडताना दिसेन मी तुला. खोटं वाटेल तुला, पण तुझा मोठा भाऊ लग्न करत नाही म्हणत होता ना, तेच बरं होतं. कुठून अवदसा आठवली आणि लग्न केले. ती बया घरात आल्यापासून तू जो गावातनं पसार झालायस तो इकडे आलेलाच नाहीयेस. येऊन बघ जरा, ती बया कसे डोक्यावरती मिरे वाटते ते. कोणाबद्दल बोलताय? अजू चल आपल्याला चालायला वगैरे चल. काय झालं? अरे सॉलिड राडा झालाय. म्हणजे अरे अतुल आणि आई समोरासमोर उभे टाकले. त्यांची खडाजंगी ऐकत होतो फोनवर. एकमेकांची टाळकी नाही फोडली म्हणजे मिळवलं. चल मला तरी निघायला हवं. चल. तू कुठे निघालास? अरे मला जायला हवं ना तिथे. का कशासाठी? का म्हणजे अरे ते काय काय कशासाठी? म्हणजे अतुलाच्या काळजीपोटी जायचंय का आईच्या भीतीपोटी जायचंय? खरं सांगायचं तर हा विचार करायला सुद्धा आता वेळ नाही मला. हा विचार करण्याची हीच वेळ आहे. मी सांगतो ते ऐक तू. तू ना आता घरी गेल्यानंतर आईकडे पूर्ण दुर्लक्ष कर आणि अतुलाला सपोर्ट करत तिला समजावण्याचं नाटक कर. तरच ही गोष्ट एक स्टेप पुढे जाईल, नाहीतर आहे तिथंच राहील. काय कसा विचार करतोयस? नाही मी आता इथेच थांबतो. आई आणि अतुल यांच्यामध्ये जे काय व्हायचं असेल ना ते एकदा काय ते होऊनच जाऊ दे. काय अतुलाला हे सगळं फार सोपं साधं मजेशीर वाटतंय ना, ते एकदा जे काय आहे त्याची तिला कल्पना येऊ दे. अरे तू साधी कल्पना कर, जर अतुल आणि आई आमने सामने ठाकले असतील तर काय होत असेल आता तिथे. अरे वकिलाकडे जायचंय आपल्याला. तू बरोबर असलास ना की कसं अशी दात विचकून हसू नकोस माझ्या समोर. फार महागात जाईल तुला. महागात जाईल म्हणजे काय करालो? मनातनं घाबरलीस ना? घाबरले असते ना तर मी विजयचा हात धरून या घरात तर सोडाच, पण गावाच्या वेशीवर सुद्धा आले नसते. पण मी तुमच्या समोर उभी आहे, एका हाताच्या अंतरावर घाबरलेली दिसतीये का? थांबा, मला ना तुमची फार दया येते. तुम्ही त्याला उद्या सकाळपर्यंत हाका मारत राहिलात ना तरी तो उठणार नाही.